राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू गुटख्याची मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणारी मोठी खेप धारणी पोलिसांनी गुरुवारी पकडली. ट्रकमध्ये सुमारे 26 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला. एकूण 35 लाखाचा हा मुद्देमाल आहे. अमरावती बडनेरा येथील गुटखा तस्करांसाठी हा माल आणला जात असल्याचे ताब्यात घेतलेल्या दोघांनी पोलिसांना सांगितले. पोलीस सूत्रानुसार मध्य प्रदेशातील इंदोरवरून अमरावती येथे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटख्याची मोठी खेप येत असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ढाकणा फाट्यावर सापळा रचून MP 09-9383 क्रमांकाचा ट्रक थांबवून पोलिसांनी तपासणी केली. वायरच्या गुंडाळ्यांमागे पोत्यांमध्ये दडविलेला 26 लाखाचा माल आढळून आला. पोलिसांनी मुद्देमालासह ट्रक जप्त केला. चालक जयेश मिश्रा आणि वाहक रामलाल मेहरा यांना देखील अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, उपनिरीक्षक सतीश झालटे, ईश्वर सोळंके, पोलीस अंमलदार शेख गणी, राम सोळंके, कृष्णा जामुनकर, संजय मिश्रा, इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली. पोलीस तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात होत आहे. या प्रकरणाचे तार अमरावती शहरातील गुटखा तस्करांशी जुळून आले आहे. सदर गुटखा अमरावतीला जाणार होता. ट्रकमधील सुमारे 26 लाखाचा सुगंधित तंबाखू गुटखा विक्रम उर्फ विक्की सच्चानंद मंगलानी, राहणार इमलीवाला, प्लॉट अमरावती, सय्यद जुनैद सय्यद जब्बार, राहणार अमरावती आणि शेख अमीन शेख नाझीम, राहणार जुनी वस्ती बडनेरा यांच्याकरिता नेल्या जात असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. ब्युरो रिपोर्ट, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, धारणी.